श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या गुरुवारी म्हणजेच 22 जानेवारीला गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती. तर बघा, वर्षातून 3 गणेश जयंती आपण साजऱ्या करत असतो. कारण की बघा, गणेश जयंती ही 3 वेळा साजरी केली जाण्याचं कारण म्हणजे गणपती बाप्पांचे 3 अवतार जे आहेत तर ते झाले आहेत असं मानलं जातं. आणि म्हणून या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस म्हणून साजरे केले जातात. तर त्यामध्ये पहिला म्हणजे बघा, वैशाख पौर्णिमेला पुष्टपदी विनायक चतुर्थी हा जो दिवस आहे तर तो गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी जो हा जन्मदिवस आहे दुसरा तर तो साजरा केला जातो. आणि तिसरा म्हणजे माघ महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंती. ही जयंती माघ महिन्यात आल्यामुळं तिला बघा माघी गणेश जयंती म्हणून संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. या दिवशी बघा, पृथ्वी तलावर गणपती तत्व हे शेकडो पटींनी कार्यरत असतात. त्यामुळं या दिवशी केलेले बघा काही पण उपाय असतील, सेवा असतील, जप असतील, तप, तर याला एक विशेष प्रकारचं महत्त्व दिलं जातं आणि याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. या गणपती बाप्पांच्या जन्मदिवशी आपण कोणतीही बघा सेवा करू द्या, जप असेल, तप असतील किंवा सेवा आणि उपाय असतील तर ते केल्यामुळं त्याचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटींनी आपल्याला प्राप्त होत असतं. यांची पूजा उपासना केल्यामुळं आपले प्रत्येक विघ्न, अडचणी, संकट दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक दृष्टीने गणेश जयंती हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी अनेक सेवा आणि उपाय हे केले जात असतात बघा. या दिवशी आपण जर काही उपाय केले तर ते अतिशय प्रभावशाली ठरत असतात, ते 100% फलदायी ठरत असतात. आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुवारी माघी गणेश जयंती या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल, कोणत्याही स्थितीमध्ये बघा आपल्याला 21 दुर्वांचा अत्यंत प्रभावशाली जो उपाय आहे तर तो या दिवशी करायचा आहे. या दिवशी बघा, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. यामुळं आपल्या आयुष्याचं एका रात्रीत म्हणजे बघा आपल्या आयुष्यात एक सोन्यासारखे दिवस येणार आहेत. सर्व इच्छा, मनोकामना आपल्या पूर्ण होणार आहेत. आपलं आयुष्य जे आहे तर ते बदलून जाणार आहे. असा हा अतिशय प्रभावशाली उपाय 100% प्रभावी असणारा आपण या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कोणती ना कोणती इच्छा असते आणि बघा ती इच्छा बऱ्याच दिवसांपासून आपली अपूर्ण राहिलेली असते किंवा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच जण बघा अतोनात प्रयत्न करत असतात, खूप काबाड कष्ट करत असतात, मेहनत करत असतात, तरी देखील ती इच्छा आपली काही केल्यानं पूर्ण होत नाही. किंवा आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो तर त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि त्यामुळं आपल्या इच्छा या अपूर्ण राहत असतात. आणि अशा कठीणातील कठीण इच्छा या दिवशी या अशा तिथींना काही उपाय केले प्रभावी तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो आपण या दिवशी करायचा आहे. त्यासोबतच बघा, आपली मुलं आहेत तर ती मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत तरी पण त्यांना हवे तसे मार्क्स मिळत नसतील किंवा बघा आपल्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, त्यांच्या नोकरीमध्ये काही अडचणी असतील, आपल्या मुलांवरती सतत वाईट संकट, विघ्न येत असतील तर ती देखील दूर करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो. कारण की गणपती बाप्पा हे स्वतः एक विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या भक्तांवर येणारं प्रत्येक संकट, विघ्न ते हरत असतात, दूर करत असतात. गणपती बाप्पा बघा त्यासोबतच प्रथम पूजनीय आहेत. प्रत्येक पूजेमध्ये, शुभ कार्यामध्ये बघा
गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणत्याच पूजेला सुरुवात ही जी आहे तर ती केली जात नाही. म्हणजेच बघा, कोणतं पण शुभ कार्य असू द्या तर ते निर्विघ्नपणे पार पडावं, त्यामध्ये कोणतेही अडथळे अडचणी निर्माण होऊ नयेत, संकट विघ्न येऊ नयेत, म्हणून आपण सुरुवातीला त्यांची पूजा करत असतो. आणि म्हणूनच या त्यांच्या जन्मदिवशी जर आपण उपाय केला तर बघा, गणपती तत्व हे शेकडो पटींनी पृथ्वीतलावरती कार्यरत असतं आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. तर यासाठी बघा, म्हणजेच या गणपती जयंतीच्या दिवशी बघा, आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे. त्या तामणामध्ये बघा, तुम्हाला सुरुवातीला थोड्याशा अक्षदा, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि नंतरनं त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून आपल्याला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही पंचामृतानं अभिषेक करू शकता. अभिषेक करून झाल्यानंतरनं बघा, आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे. अभिषेक घातलेले जे पाणी आहे तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे, किंवा जे पिण्याचं पाणी आपण माठामध्ये साठवतो तर त्या माठामध्ये आपल्याला हे थोडंसं तीर्थ आपल्याला टाकायचं आहे. यानंतरनं बघा, आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अष्टगंध लावायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, जास्वंदीचं एक लाल फूल अर्पण करायचं आहे, त्यासोबतच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, त्यासोबतच बघा आपण गणपती बाप्पांच्या आवडीच्या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा देखील अर्पण करायच्या आहेत. आता बघा, माघ महिन्यामध्ये जी गणेश चतुर्थी येते तर ती तिलकुंद चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकले तरीही चालतील. शिवाय बघा, गूळ खोबऱ्याबरोबरच तुम्ही तिळगुळाचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि तुमच्या देवघरामध्ये अगरबत्ती किंवा धूप लावायचे आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा, आपल्याला 21 ज्या दुर्वा आहेत तर त्या लागणार आहेत. तर बघा, दुर्वा आपल्याला कशा घ्यायच्या आहेत तर या दुर्वांना बघा 3 किंवा 5 दलं, म्हणजे 3 पानं किंवा 5 पानं असतील अशा दुर्वा आपल्याला घेऊन यायच्या आहेत. तर आल्यानंतरनं याची एक जुडी तयार करायची आहे. आता जुडी तयार करून घेतल्यानंतरनं बघा, आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे, गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि त्यानंतरनं बघा, गणपती बाप्पांची जे मंत्र आहेत तर त्याचं पठण आपल्याला करायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. गणपती अथर्व शेषमचं तुम्हाला 3 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतरनं बघा, ऋणमोचक स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. याचं पठण करून झाल्यानंतरनं या ज्या दुर्वा आहेत तर त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर त्या अगोदर बघा, आपल्याला काय करायचं आहे, या 21 दुर्वांचा जो हार आहे तर तो हार तयार करून घ्यायचा आहे. एका सुती धाग्यामध्ये या 21 दुर्वा आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये घालायच्या आहेत. आता बघा, फोटो असेल तर फोटोला तुम्ही हा हार म्हणून घालू शकता आणि जर तुमच्या देवघरामध्ये अगदी छोटीशी मूर्ती असेल तर या सर्व दुर्वा आपण एकत्रित करून गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ज्या 21 दुर्वांचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. दुर्वा या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत आणि या दुर्वांच्या संबंधित आपण काही उपाय केले तर गणपती बाप्पांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून ह्या गणपती म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी बघा, आपल्याला गणपती बाप्पांना अशा पद्धतीनं 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. आता बघा, मुलं मोठी असतील, या सेवा ज्या आहेत तर त्या स्वतः करू शकत असतील तर बघा, मुलांना बघा, आपल्या स्वतः ह्या सेवा करायला लावायच्या आहेत आणि मुलं जर लहान असतील तर आईवडिलांनी या सर्व सेवा केल्या तरीही चालतील आणि नंतरनं फक्त दुर्वा ज्या आहेत तर त्या मुलांना आपल्या गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायला लावायचा आहे. आपल्या मनामध्ये जी पण इच्छा असेल मुलांच्या शिक्षणाबाबत, प्रगतीबाबत किंवा इतर
कोणतीही आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. किंवा तुम्हाला कोणत्या कामामध्ये बघा अडथळे येत असतील, ते काम मार्गी लागत नसेल तर ते काम मार्गी लागावं, त्यामध्ये येणारे अडथळे विघ्न संकट दूर व्हावीत अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांकडे करायची आहे. अशा पद्धतीनं हा एक उपाय आपल्याला या गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. त्यानंतरनं बघा मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा मुलांच्या बाबतीत काही इच्छा असतील तुमच्या, मुलांची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी बघा आपण एक दुसरा उपाय करायचा आहे. या दिवशी बघा तुम्ही गाईला जो हिरवा चारा आहे तर तो आवर्जून खाऊ घालायचा आहे. आपल्या मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा हा जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे. त्यासोबतच आपल्या मुलांना बघा या सर्व सेवा करायला लावल्या तर अतिशय उत्तम राहणार आहे. मुलं मोठी असतील तर मुलांना या सेवा करायला लावायच्या आहेत. आणि जर तुम्हाला शक्य असेल गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं, तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. किंवा जाणं शक्य नसेल तर अगदीच मग तुम्ही घरामध्ये हा उपाय केला तरीही चालणार आहे. मंदिरामध्ये जर जाऊन केला तर या दिवशी बघा मंदिरामध्ये जप मंत्रोच्चार चालू असतात. मंदिरामध्ये सात्विक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात आणि अशा सात्विक लहरींमध्ये आपण जर काही उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं. म्हणून जर तुमच्या घराच्या आसपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन या 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर अशी महत्त्वाची माहिती जी आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर प्रत्येकानं आवर्जून हा 21 दुर्वांचा अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे 100% प्रभावी असणारा जो उपाय आहे तर मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.